1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवऱ्या आणि भावांना बेवडे बनवणार संजय राऊत यांचा घणाघात. भाजपचं नेतृत्व पंडित नेहरूंवर रोज चिखलफेक करत असलं तरी अटल बिहारी वाजपेयी हे काँग्रेसेतर नेहरूच होते. दुसरे नेहरू म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांना संबोधलं जायचं. नेहरूंनी वाजपेयींना आशीर्वाद आणि मार्गदर्शन केलं. राजधर्माचं पालन कसं करावं हे वाजपेयीकडून शिकावं. हिंदू धर्मीय देश असला तरी सर्वांना घेऊन गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. वाजपेयी गेले आणि त्यांची भूमिका संपली. वाजपेयींना बाळासाहेब ठाकरे फार मानायचे. शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि त्याचे प्रमुख शिल्पकार वाजपेयी. आज वाजपेयी नसले किंवा आम्ही भाजपसोबत नसलो तरी आम्हाला वाजपेयींचं स्मरण कायम होतं असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजना तसेच 2 लाख कोटीची तूट भरून काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. आणि त्यावर पत्रकारांनी विचारल्यावर खासदार संजय राऊत म्हणाले की लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवऱ्यानं ते दारुडे करणार आहेत. दारूप्या 1500 रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र ते दारुडा करणार असतील तर ते अत्यंत गंभीर आहे. दारूची दुकाने वाढवणार आहे, ड्राय डे कमी करणार आहेत. शॉप आणि मॉलमधून दारू विकण्याचा प्रपोजल आलेला आहे. काही राज्यात घरपोच दारू पोहोचवण्याची स्कीम आहे आणि तीही आणण्याचं चाललेलं आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी काही करून दारू पोचवायची. बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू आहे आणि हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे. अजित पवारांसारखा नेता आता जर असा विचार करत असेल तर ते दुर्दैव म्हणावं लागेल. यशवंतराव चव्हाण, फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावणं अजितदादांनी बंद करायला हवं अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केलेली आहे. अटल बिहारी वाजपेयी हे दुसरे नेहरू होते आणि अटलजी हे नेहरूंचे भक्त होते. जरी आज सध्याचं भाजपचं नेतृत्व हे पंडित नेहरूंवरती रोज चिखलफेक करत असलं तरी अटलजींची ओळख राजकारणातली ही दुसरे नेहरू, काँग्रेसच्या बाहेरचे विरोधी पक्षांचे. आणि स्वतः नेहरू यांनी अटलजींना त्यांची धडाडी, त्यांचं भाषण कौशल्य, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व, त्यांच्यातला सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं त्यांचं नेतृत्व पाहून नेहरूजींनी त्यांना सातत्यानं आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिले. राजधर्माचं पालन कसं करावं हे अटलजीकडून शिकण्यासारखं. प्रखर हिंदुत्ववादी असताना सुद्धा हा देश सगळ्यांचा आहे असं मानणारे ते होते. आणि जोपर्यंत अटलजी यांच्याकडे भाजपचं नेतृत्व होतं तोपर्यंत भाजप हा सर्वसमावेशक होता आणि तोपर्यंत भाजपला देश एक आणि अखंड ठेवायचा याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये विश्वास होता. दुर्दैवानं अटलजी गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांची ती भूमिकाही संपली. अटलजी यांना बाळासाहेब ठाकरे फार मानत होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी युती झाली त्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, त्यातले प्रमुख शिल्पकार अटल बिहारी वाजपेयी होते. आणि अटलजींचा शब्द जो होता हा बाळासाहेबांसाठी फार महत्वाचा ठरत होता किंवा बाळासाहेबांचा शब्द अटलजी मानत होते. असे अटलजी जरी आपल्यात आज नसले तरी आम्ही भाजप बरोबर नसलो तरी आम्हाला अटलजींचं स्मरण कायम. मोठ्या योजनांच्यामुळे खात्यावर 2 लाख कोटी कालची हरितवार बैठक घेतली त्यामध्ये असं म्हणजे की दारूची दुकानं जे परवाने ते वाढवणे गरजेचं आहे. महसूल नाही, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी हे लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत. दारुप्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे. दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार. जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत. त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेला आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून
लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन विजन यांचं दिसत आहे. म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे, नवरे भाऊ मुलं अशी योजना पैसे कमवण्याची दिसते. आणि ही अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे. अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल, अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी, तर ते राज्याचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना, आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.